मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण खोपोली हादरलेले असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीत येऊन काळोखे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले। यावेळी त्यांनी या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करत ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून दोषींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम प्रतिक्रिया दिली। दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून खोपोलीत तणावपूर्ण शांतता आहे। या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे। अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करतायत ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे। आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल। सर, अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे येते। या ठिकाणी देखील राष्ट्रवादी अतिशय समाजाला घातक आहे। निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने, हार जीत नव्हे, परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली।